महत्वाचा भाग जो आहे तो सातत्यानं बोलला गेला आणि तो म्हणजे संविधान बचाव. सातत्यानं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सुप्रिया सुळेंनीही महत्वाचे अशा काही कार्यक्रम आपल्याला रस्तोरस्ती केल्याचं दिसून येत आहे. संविधान बचावचा नारा जो आहे तो हिट ठरला का, या सगळ्याबद्दल संतोष तुम्ही काय सांगाल? प्रियदर्शनी, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की संविधान बचाव हा मुद्दा निश्चितच भाजपसाठी डोकेटोकी ठरला आणि त्यांना त्यावर उत्तर द्यावं लागलं. आणि महाविकास आघाडी म्हणजे इंडियाने जो संविधान धोक्यात आहे हा जो प्रचार केला आणि लोकशाही धोक्यात आहे हा कुठेतरी लोकांमध्ये रुजला गेला हे नाकारू शकत नाहीये. आणि अनेकदा असं चित्र झालं की मगाशी बोलल्याप्रमाणे की पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर थेट खालच्या कार्यकर्त्यांना, प्रत्येक खासदाराचा जो उमेदवार आहे किंवा छोटा कार्यकर्ता हे सुद्धा चौकात जाऊन सुद्धा सांगत होते की संविधान बचाव, संविधान कोणी धक्का लागणार नाही, असं भाजपला काउंटर करणं भाग पडलं. आणि तुम्ही सर्व सभा जर बघा, तुम्ही पूर्ण नॅशनल चॅनल असेल, मराठी माध्यम असतील किंवा प्रादेशिक माध्यम असतील किंवा तुम्ही सोशल मीडिया जर बघितलं असेल तर प्रत्येक तुमच्या व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, युट्यूबवर हे संविधान धोक्यात आहे हा प्रकारचा जो प्रचार जो करण्यात आला म्हणजे विरोधकांकडनं, खास करून इंडिया आघाडीकडनं, त्याला परफेक्ट त्यांनी योग्य प्रकारे त्यांनी त्या प्रकारे प्रचार केला आणि त्यामध्ये ते यशस्वी होताना दिसले. आणि याचमुळे त्यांना माहिती होतं की मतदानाची टक्केवारी, मी मगाशी सुद्धा बोललो की जो मतदार जो आहे म्हणजे मुस्लिम, दलित आणि इतर जो समाज आहे यांना असं एक भीती वाटायला लागली, खास करून आदिवासी समाज सुद्धा भीती वाटला की संविधान जर धोक्यात आलं तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल. हा एक सर्वात महत्वाचा जो विषय झाला हा लोकांपर्यंत पोहोचला आणि विशेष म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचला. मी नंदुरबारमध्ये ज्यावेळेस हा प्रचार, ज्यावेळेस या संदर्भातला आढावा घेण्यासाठी गेलो त्यावेळेस मला ग्रामीण लेवलला आणि आदिवासी भागांमध्ये सुद्धा हा जाणवला. म्हणजे सर्वसामान्य आदिवासी सुद्धा हा विषयावर बोलत होते, इव्हन नेते तर बोलत होते. आणि त्याच्यामुळे भाजपला सुद्धा काउंटर करावं लागलं. हिना गावितांशी ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू केला त्या हिना गावितांना मी हाच एक प्रश्न केला होता की संविधान जे धोक्यात येतंय अशा प्रचार किंवा आदिवासीमध्ये येते त्यावेळेस त्यांना एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा, अनेकदा ह्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा प्रत्येक रॅलीमध्ये त्यांना बोलावं लागलं. आणि काँग्रेसने फक्त एकच मुद्दा इंडिया आघाडीने पकडला होता की संविधान बदल, कारण 400 पारचा नारा जो आहे भाजपने दिला तो त्यांना कुठेतरी अंगलट आलेला दिसता किंवा हे एवढं मोठं बहुमत कशासाठी पाहिजे. आपल्याला माहिती आहे की अनेकदा भाजपने कायदे बदलवले, बरेच चांगल्या गोष्टी कायदे केले, 370 कलम असेल किंवा ती ट्रिपल तलाक हा कायदा केला आणि अशाच ट्रिपल तलाक कायदा केला. हे मुस्लिमांना सुद्धा आवडलेलं नाहीये. काही महिलांना त्याचा फायदा झाला. निश्चितच भविष्यात तो फायदा होणार आहे. भारताला सुद्धा फायदा होणार आहे. पण मात्र अशा प्रकारचे टप्प्याटप्प्याने हे सीएचा कायदा आहे, नेमकं काय होणार आहे हा एक असा एक विषय किंवा आरक्षण जो आहे, आपलं आरक्षण जे हक्काचं हिरावलं जाईल, ओबीसी समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल, एसटी, एनटी हे जे समाज आहे यांना कुठेतरी वाटलं की हे आणि समान नागरी कायदा हा येऊ शकतो अशी जी भीती जी आहे ती ती या वर्गाकडे निश्चित जाणवली आणि त्याचा फटका निश्चित भाजपला बसलाय. आणि कुठेतरी तुम्ही मतांची टक्केवारी हळूहळू समोर येते, नेमकी कुठल्या समाजाचं मत कोणाला गेलंय आणि त्यामध्ये काँग्रेस आणि खास करून महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला त्याचा फायदा होताना दिसतोय. आणि बऱ्याचदा प्रत्येकदा ह्या म्हणजे इव्हन प्रत्येक न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये पत्रकारांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल, अमित शहा यांना हा प्रश्न विचारला होता की संविधान बदल, त्यांना त्यावर बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. आणि त्यांनी नरेंद्र मोदींनी एका भाषणामध्ये असं सांगितलं की माझं जे धर्मग्रंथ जो आहे हा धर्मग्रंथ माझा संविधान आहे आणि त्याला मी कधीही देणार नाही. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीचे जरी असले तर त्यांचा खरा धर्म हा संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे असं त्यांना वारंवार सांगावं लागलं. आणि इथेच कुठेतरी काँग्रेसची काही अंशी त्यांना त्याचा फायदा झाला. हा निश्चित काही राज्यांमध्ये भाजपला फायदा झाला. हा संविधानचा सुद्धा पश्चिम बंगालमध्ये आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये ऐन 5व्या टप्प्यामध्ये ओबीसी समाजासंदर्भातला एक महत्वपूर्ण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. त्यामध्ये ओबीसी जे कोट्यामध्ये ज्या जाती समाविष्ट करण्यात आल्या होत्या, ज्या मुस्लिम जाती, ज्या 73 जाती म्हणजे 75 जातींच्या मुस्लिम समाजाला हे त्यात इन्व्हाइट करण्यात आलं, ते अनधिकृत आहे अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं होतं आणि तो स्टे दिला होता. आणि तोच मुद्दा ममता बॅनर्जींनी सुद्धा केला होता आणि त्याला सुप्रीम कोर्टात म्हणजे उच्च न्यायालयात आपण त्याचा दाद मागणार आहे. आणि इथेच कुठेतरी हा सगळा पाठ जो आहे तो समोर आला आणि कुठेतरी त्याचा फटका जो आहे भाजपला बसला.
आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये जर बघितलं, की हा जो प्रचार जो आहे कुठेतरी काँग्रेसचा त्याचा फायदा होताना दिसत होता प्रियदर्शनी.